तर न्यूज प्लॅनेटच्या अगदी सुरुवातीला राज्यातील महत्त्वपूर्ण घडामोडींवरती आपलं लक्ष असणार आहे। फक्त महाराष्ट्राचंच नव्हे तर अख्ख्या देशाचं लक्ष मात्र आज दिल्लीकडे लागलं। कारण अजित पवारांनी वाढदिवसाच्या निमित्तानं शरद पवारांची भेट घेतली आणि त्यानंतर अनेक तर्कवितर्क लढवण्यास सुरुवात झाली। तर पवारांच्या या भेटीनंतर अजित पवारांनी अमित शहांची भेट घेत त्यांच्या सोबतही चर्चा केली। तिकडे मुख्यमंत्री फडणवीसांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे। दरम्यान ठाकरेंचेही खासदार पंतप्रधान मोदींच्या भेटीला गेल्यानं इतर चर्चांना उधाण आलेलं आहे। तसंच मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटल्याची माहिती आता समोर येताना दिसते। शरद पवारांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठ्या घडामोडी होताना दिसतात। राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांसमोर येणं टाळणाऱ्या अजित पवारांनी चक्क आज त्यांची भेट घेतली। वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार हे शरद पवारांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी दाखल झाले होते आणि यावेळी अजित पवारांसोबत राष्ट्रवादीमधील बडे नेते मंडळी देखील उपस्थित होते। काका पुतण्याच्या भेटीनंतर मात्र आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलंय। ही भेट फक्त वाढदिवसासाठी होती की यामागे दुसरं काही कारण आहे का, असा सवाल आता अनेकांच्या मनामध्ये उपस्थित झालेला आहे। कारणही तसंच आहे, कारण दोघे दिवाळी पाडव्याला एकत्र न आल्यानं अनेक तर्कवितर्क लढवले जाऊ लागले होते। मात्र आज दोघांच्या भेटीमुळे सर्व चर्चा मागं पडलेल्या आहेत। दरम्यान अजित पवार आणि शरद पवारांच्या या भेटीनंतर संजय राऊतांनी अजित पवारांचं नाव न घेता जोरदार टोलेबाजी लगावली आहे। या महाराष्ट्राचा आधारवड आहे आणि त्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय निष्ठावंत असतील किंवा अन्य असतील त्यांना एक पाऊलही पुढे टाकता येणार नाही त्यांचं नाव घेतल्याशिवाय। जे त्यांचे लोक त्यांना सोडून गेले त्यांच्यावरती अत्यंत वाईट शब्दात टीका टिप्पणी केली, ते शुभेच्छा द्यायला आले असतील तर शुभेच्छा घेतील ते। तर अजित पवार आणि शरद पवार यांची झालेली ही भेट आज संपूर्ण दिवसभर चर्चेत राहिलेली अतिशय महत्त्वाची बातमी होती। बरं, राऊतांची प्रतिक्रिया तर तुम्हीच आता ऐकली। मात्र आज अचानक वाढदिवसाच्या निमित्तानं शरद पवारांची भेट घेणाऱ्या अजित पवारांनी पक्ष फुटीनंतर बऱ्याचदा शरद पवारांशी नजर मिळवणं टाळलेलं होतं। ही तीच दृश्य आहेत ज्यावेळेला एकाच कार्यक्रमामध्ये दोघे जरी आमने सामने आलेले होते तरी देखील एकमेकांच्या नजरांना नजर सुद्धा मिळवणं त्या दोघांनी टाळलेलं होतं। समोरासमोर येऊनही दोघं एकमेकांपासून दुरावा कशा प्रकारे राखत होते हे आपण पाहतोय। वल्लभ बेनकेंच्या अंत्यविधीची ही वेळ होती आणि अंत्यविधीच्या या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर मात्र दोघांनी एकमेकांशी बोलणं तर फार दूर मात्र नजर देखील टाळल्याचं हे दृश्य साक्ष देताना दिसतं। तर दुसरीकडे वसंतदादा पाटील साखर संस्थेच्या बैठकीमध्ये दोघांच्याही बैठकीची जर आपण त्या ठिकाणी असलेली तयारी पाहिली तर एक गोष्ट स्पष्ट दिसते। वसंतदादा पाटील साखर संस्थेच्या बैठकीमध्ये स्वतः त्यावेळचे असलेले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मध्यभागी होते, तर दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवार हे एकमेकांकडे पाहत नसल्याचं देखील आपण स्पष्टपणे पाहतोय। त्यानंतरची ही तिसरी महत्त्वपूर्ण दृश्य डीपीडीसीच्या बैठकीदरम्यान तर दोघांमधला दुरावा इतका होता की एकमेकांजवळ बसणं तर फार दूर एकमेकांना पाहणं देखील ते टाळत असल्याचं पाहायला मिळालं। ही दृश्य अतिशय बोलकी होती राज्याच्या राजकारणातली। त्याला कारण होतं की राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर दोघेही नेते एकमेकांशी बोलणं टाळत होते, एकमेकांशी संवाद टाळत होते, एकमेकांशी नजरानजरही टाळत होते। तर डीपीडीसीच्या बैठकीमध्ये हा दुरावा अधिक स्पष्टपणे आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून दिसतोय। तर चला आता अजित पवार आणि शरद पवारांच्या या भेटीबाबत अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत भाजपचे आमदार प्रवीण दरेकर। तर दरेकरजी, आज दिल्लीमध्ये दोन पवारांची
अतिशय पॉवरफुल भेट झालेली आहे. या भेटीकडे तुम्ही कसं पाहता, काय सांगता या भेटीबद्दल? नाही, मला वाटतं या ठिकाणी काय मनात आहे मला कल्पना नाही, परंतु ही केवळ सदिच्छा भेट वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी असावी. पवार कुटुंबियानं सातत्यानं त्या ठिकाणी कौटुंबिक जिव्हाळा जपण्याचं काम केलेलं आहे. बरं. त्याच उद्देशानं अजितदादा त्या ठिकाणी गेले असावेत. आमचे नेते आदरणीय अमितभाई शाहसाहेब सुद्धा त्या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी गेले असावेत आणि केवळ वाढदिवसाच्या निमित्तानं राजकारणाच्या पलीकडे जाऊन शुभेच्छा देणे आपली देशातली संस्कृती परंपरा आहे आणि त्याला साजेसच मला वाटतं आजच्या गाठीभेटी त्या ठिकाणी असू शकतात. बरं प्रवीणजी, तुमचं नाही, म्हणणं आहे मला की वाट- राजकारण बाजूला ठेवून खरं तर ही भेट झाल्याचं तुम्ही वक्तव्य करताय, मात्र या भेटीमागे भाजप तरच नाहीये ना, हाही प्रश्न आहे. याचं उत्तर येत्या काळामध्ये स्पष्ट होईल. बरं, विषय फक्त अजित पवार आणि शरद पवारांच्या भेटीचा नाहीये बरं का, कारण शरद पवारांच्या या भेटीनंतर अजित पवारांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीमुळे देखील अनेकांच्या भुवया उंचावल्या. संसद भवनातील शहा यांच्या कार्यालयामध्ये दोघांमध्ये बैठक झाल्याची माहिती मिळते आणि यावेळी त्यांच्या सोबत खासदार प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते. तिन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा सुरू होती. महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यानं या भेटीला अधिक महत्त्व प्राप्त झालं. महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एकदा अर्थसह जुनी खाती घ्यायची असल्याचं सध्या बोललं जात आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.